दिवंगत अजित पवार यांचं या ठिकाणी बारामतीच्या गोजूबाऊ या ठिकाणी विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैव या ठिकाणी त्यांचं निधन झालं. आज त्यांच्या निधनाला 1 महिना झाला. आज 1 महिना पूर्ण होत आहे. आज 28 फेब्रुवारी रोजी देखील ज्या ठिकाणी अपघात झाला ते गाव म्हणजे गोजूबावी. आज हे संपूर्ण गोजूबावी गाव हे बंद ठेवण्यात आलेलं आहे. अजितदादांच्या ह्या अपघाताच्या निषेधार्थ या ठिकाणी हे गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे. आता प्रश्न या ठिकाणी जे ज्या पारावरती जी सगळी जी मंडळी बसलेली आहे सगळे गावकरी आहेत. या ठिकाणी गाव बंद असल्याने या ठिकाणी सगळे गावकरी एकत्र आलेले आहेत. नेमकं आज गाव का बंद ठेवलं गेलं, आजचं नेमकं त्यांच्या मागण्या काय द्या पण बाबा काय सांगाल, आज गोजूबावी गाव बंद ठेवण्यात आले? ते म्हणजे दादांच्या इथं आमच्या इथं निधन झाल्यामुळं ते आमचे ते कामं सगळे त्यांनी पूर्ण केलेली आहे ती. पण फक्त आता काय त्यांनी आता आपल्या तालुक्यातलं गेल्यामुळं प्रत्येकाच्या डोळ्यातनं आसरू येते आणि त्यांना न्याय मिळाला. काय तुमची नेमकी मागणी काय, माझं गाव बंद ठेवलं नेमकं आता प्रशासनाला काय तुमचं आव्हान काय करतं? आव्हान काय आता त्यांचं म्हणजे हे काय आता हे म्हणलं का नाही असं. नोंदवून घेतलं नाही डिपार्टमेंटने हे कशाबद्दल. आता आपण पाहू शकतो या ठिकाणी काही देखील नागरिक ज्येष्ठ देखील नागरिक आहेत. काय सांगाल बाबा एकंदरीत गाव बंद ठेवलंय, काय सांगाल एकंदरीत गाव बंद ठेवलं, काय प्रशासनाला नेमकी मागणी काय? मागणी काय झाली ना त्याला फक्त नाही मिळावं दुसरं काय. काय सांगाल दादा, आज आपल्यात नाही 1 महिना होता. विश्वास बसतोय पण आता काय सांगता बी येत नाही बोलता बी येत नाही असं झालं. काय दादांचं काय शेवटची आठवण काय सांगतो? बारामती सिटी सगळी त्यांनी सुधारवली. ते दर शनिवारी यायचे बारामतीला, रविवारपर्यंत 2 दिवस म्हणजे त्यांचा पी असला तरी बी ते येत नव्हते, पण ते स्वतः येऊन सगळं निरीक्षण करत होते. बारामतीसाठी काय काय केलं ते सगळं स्वतःही करत होते. म्हणजे त्यांनी स्वतः सगळं केलं, म्हणजे असं नाही की कोणावर विश्वास ठेवला, सगळं त्यांनी स्वतःच्या ह्याने केलं. काय सांगाल आज गोजूबावी गाव बंद ठेवलं? अजितदादा आपल्या भाषणाच्या माध्यमातून सांगायचं मी कामाचा माणूस, आज आपल्याकडे कामाचा माणूस 1 महिना झाला निघून गेला. काय कसं लय वाईट झालं, लय वाईट झालं. असं व्हायला नको होतं. काय आज गाव बंद ठेवले, काय तुमच्या प्रशासनाला काय हात होते? त्याला न्यायच मिळाला पाहिजे, याचा तलास होऊन न्यायच मिळाला पाहिजे. तशा माणसाचा जर न्याय होत नसेल तर सर्वसामान्याचं काय होईल? तर हे झालं पाहिजे. आमच्या घरातला सदस्य गेला असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी आज या गोजूबावी गावी या ठिकाणी ज्या माणसाचं मरण पावले त्यांचं स्मारक तिथं बांधा. त्यांची उन्नती प्रत्येकाला दिसली पाहिजे. त्यांनी कर्तबगारीची जाणीव राहिली पाहिजे. अशा जर कठीण प्रसंगाला जर प्रत्येक वेळोवेळ दिसलं की मग आमचा अजितदादा जागृत आहेत असं आम्ही ठरवू. नक्कीच एकंदरीत पाहता या ठिकाणी अजितदादांच्या कामाबद्दल असेल किंवा त्यांच्या बद्दलच्या ज्या भावना आहेत या ठिकाणी गोजूबावीकर यातून आपल्याला व्यक्त होताना देखील पाहायला मिळाले. सुंदर पुसाळकर, LS मराठी, बारामती.